आज आपण बनवूया मसाले भात. तो पण महाप्रसादात मिळतो तशा चवीचा. चला तर बघूया कसा बनवायचा महाप्रसादासारखा मसाले भात. याकरता मी 2.5 कप तांदूळ घेतले आहे. आता या 2.5 कप तांदळाला मी 2.5 ग्लास पाणी घेतले आहे. त्याकरता पुलावाकरता मी काही व्हेजिटेबल्स घेतले आहे. आलू, वाटाणे, गाजर, फुलकोबी. आता हे 2.5 ग्लास पाणी मी उकडायला ठेवली आहे. आलू भाताकरता काही मसाले बारीक करणार आहे. 1 चम्मच काळे मिरे, मोठ्या विलायच्या, कलमी आणि 2 कांदे, थोडासा खोबरं किस. संपूर्ण साहित्य मी गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजले आहे. त्यानंतर याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे. मिक्सरमध्ये बारीक करताना मी थोडे लसण, अद्रक, सांबार यासोबतच बारीक करणार आहे. आलू भात फोडणी घालण्याकरता आता एका पातेल्यामध्ये 1 मोठा चम्मच तेल टाकले आहे. यामध्ये जिरं, मोहरी आणि 2 तेजपान गरम तेलामध्ये टाकून घेणार आहे. ते थोडेसे तडतडले की यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचा आहे. त्यासोबतच जेवढा आपल्याला तिखट आलू भात हवा आहे तेवढे मिरची यामध्ये चवीनुसार टाकायची आहे. मी 5-6 मिरची टाकले आहे. मिरची थोडेसे झाले की त्यामध्ये थोडे 1 टमाटर यामध्ये टाकून घेतले आहे. त्यानंतर आपण जो मसाला वाटला तो मसाला आणि अर्धा चम्मच हळद यामध्ये टाकायची आहे. हळद थोडी जास्त टाकायची आहे कारण की त्यामुळे जो येल्लोपणा येतो त्यामुळे आलू भात दिसायला आकर्षक दिसत असतो. हळद कमी झाली तर तो दिसायला आकर्षक दिसत नाही. अशा प्रकारे संपूर्ण साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. आपला मसाला व्यवस्थित भाजल्या गेल्यावर तेल वर येत असते. तेल वर आले की यामध्ये जे आपण व्हेजिटेबल्स कापले होते, आलू, फुलकोबी, वाटाणे आणि गाजर, हे यामध्ये टाकून 5 मिनटं झाकून शिजवायचे आहे. 5 मिनटं झाल्यानंतर आपण जे तांदूळ घेतले होते ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून यामध्ये हे धुतलेले तांदूळ आपल्याला यामध्ये टाकून 2-3 मिनटं मिक्स करून झाकून ठेवायचे आहे. 2-3 मिनटं झाल्यानंतर आपल्याला तसेच यासोबत आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचे आहे. जे 2.5 ग्लास पाणी आपण उकळले होते ते पाणी यामध्ये टाकून फुल गॅसवर हा आलू भात शिजवायचा आहे. पाणी आटल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करून झाकून शिजवायचे आहे. अशा प्रकारे आपला आलू भात तयार होत असतो. आलू भात तयार झाल्यानंतर यावर हिरवा सांबार टाकून हा आलू भात खायला तयार. अगदी सोप्या पद्धतीने हा आलू भात बनत असतो व खायला खूप चविष्ट वाटत असतो. तुम्ही एकदा नक्की करून बघू शकता. हा आलू भात अगदी महाप्रसादात वाटला जातो त्याप्रमाणे झालेला आहे. एक तांदूळ यामध्ये वेगळा झालेला आहे. भात अजिबात गिला झालेला नाही.